पतंग उड माग आता झालं या पाहून झालं गबो Once more! Once more! Once more! जीवाचा पतंग उडतय काळीज घायाळ झालं पाहून तुला बोलना। जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी आज आपल्याला कॅपकटची गरज लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो VPN कनेक्ट करून तुम्हाला कॅपकटला ओपन करून घ्यायचे। आता मित्रांनो कॅपकट मध्ये आल्याच्या नंतर इथं न्यू प्रोजेक्ट वरती जायचंय। आता मित्रांनो आता जे काय तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला ते तुम्हाला मी मटेरियल मध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही सिंपली फक्त सिलेक्ट करून अशा प्रकारे व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे। तर खाली ऍड केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपला जे काही व्हिडिओ आहे तो ऍड होऊन जाईल। ऍड झाल्याच्या नंतर व्हिडिओच्या एंडला यायचंय। हा जो काय एक्स्ट्रा पार्ट कॅपकटचा जो काय आलेला आहे हा तुम्ही डिलीट करायचा आहे। आता मित्रांनो जे काय व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खालचे जे काय ऑप्शन आहेत हे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचे। आता समोर आल्याच्या नंतर ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचे ऑप्शन बघायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। आता ह्याचा जो ऑडिओ आहे तुमच्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रॅक्ट झालेला बघायला मिळून जाईल अशा प्रकारे। तर मित्रांनो आता एवढं झाल्याच्या नंतर आता जो काय आपला जो काय ऑडिओ आहे ऑडिओवरती क्लिक करायचे, खाली ऑप्शन आलेले स्क्रोल करून समोर यायचे, तिथं तुम्हाला बीट्सवरती क्लिक करायचे। आता बीट्सवरती आल्याच्या नंतर इथं खाली ऑटो जनरेटचं ऑप्शन बघायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। आता थोड्या वेळात तुमच्या समोर अशा प्रकारे बीट जे आहेत ते जनरेट होऊन येतील। नंतर मित्रांनो खालची ही जी काय लाईन आहे हिला तुम्हाला इथं आणून सेट करायचे। इथं सेट केल्याच्या नंतर राईटवरती क्लिक करायचे। आता बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती जे काय ऑडिओ आहे त्या ऑडिओवरती बीट आलेले बघायला मिळून जातील। व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली जे काय ऑप्शन ते ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचे। इथं आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एक रिप्लेस म्हणून ऑप्शन बघायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। फोटोच्या ऑप्शन मध्ये यायचे, ज्या फोटोचा तुम्हाला इथं व्हिडिओ क्रिएट करायचा आहे ते फोटो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे। तर मी कुठलाही एक डेमोसाठी व्हिडिओ जो आहे तो आपला जे काय डेमोसाठी मी जो आहे तो फोटो इथे ऍड करून घेतो। ओके, तर फोटो ऍड करून झूम करून घ्यायचे पूर्ण स्क्रीनवरती। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती सेट करायचे। आता जिथं आपली बीट आहे इथं यायचे, बघू शकताय ही पहिली जी बीट आहे ती तुम्ही सोडून द्यायची। नंतर तुम्हाला 2 सेकंदापाशी इथे यायचे, म्हणजे जी काय बीट आहे इथे येऊन फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोला स्प्लिट करायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला फोटोला स्प्लिट करून घ्यायचे। तर समोर यायचे, जिथं जिथं बीट आहे तिथे येऊन फक्त फोटोला स्प्लिट करून घ्यायचे। तर मी फास्टमध्ये स्प्लिट करून घेतो, तर मी पण अशा प्रकारे शेवटपर्यंत स्प्लिट करून घ्या। तर मित्रांनो अजून कोणी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या। चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या। ओके, तर इथं अशा प्रकारे स्प्लिट केल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचे ओव्हरलीवरती जायचंय। ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून फोटोच्या ऑप्शनमध्ये जायचंय। इथे एक तुम्हाला मी इमोज PNG दिलेला हा तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे इमोज PNG आहे ह्याची जी लेंथ एवढ्याच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची आणि ह्याला वरी अशा प्रकारे 2 बोटानं प्रॉपर थोडा क्रॉस करून प्रॉपर असं वरी सेट करून घ्यायचे। ओके, अशा प्रकारे हा जो PNG आहे तो ॲड होऊन जाईल। आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲनिमेशन आणि इफेक्ट ॲड करायचे, तर ते मी ऑलरेडी ॲड करून ठेवलेले तुम्हाला दाखवतो। तशा प्रकारे तुम्ही ॲनिमेशन आणि इफेक्ट ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या मेन प्रोजेक्टवरती आलेलो आहे, बघू शकताय। आता मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला यायचंय, पहिला जे काय फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचंय। आता इथले ॲनिमेशन पहिल्या फोटोचे ॲनिमेशन कशा प्रकारे ॲड केले ते नीट बघा। अगोदर पहिल्यांदा इनमध्ये यायचंय। इनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं झूम ऑनचा ॲनिमेशन आहे तो ॲड करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ तुम्हाला 0.5S ठेवायची। ओके, नंतर आउटमध्ये जायचंय। आउटमध्ये आल्याच्या नंतर इथं बघू शकताय पेंट आउट अशा प्रकारे एक ॲनिमेशन आहे हा ॲड करायचा, ह्याची पण लेंथ 0.5S ठेवायची। नंतर कॉम्बोमध्ये जायचंय, इथं तुम्हाला झूम ऑनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे। राईटवरती क्लिक करून समोरच्या फोटोवरती जायचंय, ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचं, इथं तुम्हाला झूम ऑनचं ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचंय। समोरच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनमध्ये जायचंय, इथं तुम्हाला स्लाइड अँड वेव्हचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे। राईटवरती क्लिक करायचे, समोरच्या फोटोवरती येऊन जायचंय, समोरच्या फोटोमध्ये येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये जायचंय आणि तो तुम्हाला ओव्हलचा ॲनिमेशन जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे हा ॲनिमेशन बघायला मिळून जाईल। नंतर समोरच्या फोटोवरती जायचंय, ॲनिमेशनमध्ये जायचंय। आता इथं तुम्हाला झूम ऑनचं ॲनिमेशन ॲड करून राईटवरती क्लिक करायचंय, समोरचा जे काय फोटो आहे त्यावरती जायचंय, ॲनिमेशनमध्ये जायचंय आणि तो तुम्हाला बाउन्स वनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे। नंतर राईटवरती क्लिक करायचे, सर्व ॲनिमेशन आपले ॲड झालेले आहेत। आता ॲनिमेशन ॲड झाल्याच्या नंतर सुरुवातीला यायचंय, इफेक्टमध्ये जायचंय। तर सर्व इफेक्ट आपण व्हिडिओ इफेक्टमधूनच ॲड करणार आहेत।
तर जशा प्रकारे सांगेल तशा प्रकारे इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. तुम्ही आता व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. ओके, ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्याच्या नंतर खाली आल्याच्या नंतर इथे एक तुम्हाला 2 कार्डचा एक ॲनिमेशन इफेक्ट बघायला मिळून जाईल. हा इफेक्ट ॲड करायचा आहे. करून राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे पहिला जिथंपर्यंत फोटो तिथंपर्यंत प्रॉपर सेट करायची. समोरच्या फोटोपाशी यायचे. इथं आल्याच्या नंतर खाली जो इफेक्ट ॲड केला आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच आणि ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच मिळणार आहे. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन खाली यायचं. इथं बघू शकताय मुव्हिंग डिस्प्ले हा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे. ह्याची पण लेंथ आपल्या फोटोपर्यंत ठेवायची आहे. समोरच्या फोटोवरती यायचे. खालचा इफेक्ट जो आहे तो पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच आणि ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच मिळणार आहे. इथं गोल्डन बिग बँग अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ॲड करायचा आहे. राईटवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे हा इफेक्ट ह्याची जी लेंथ आहे इथंपर्यंतच ठेवून समोरच्या फोटोवरती जायचे. खालचा इफेक्ट जो आहे हा पण तुम्हाला तिथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच मिळणार आहे. तिथे येऊन तुम्हाला हॉरिझॉन्टल रील अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचे. नंतर समोरचा इफेक्ट जो आहे हा ॲड करण्यासाठी सर्व आपण जे काही इफेक्ट ॲड केले ते सर्व इफेक्ट आपण एक इमेज पुरतीच ॲड केलेले बघू शकताय. तर सगळे इफेक्ट जे आहेत ते तुम्ही एक इमेजपर्यंत लेंथ ठेवायची. समोरचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला हा जो इफेक्ट आहे फेरिस व्हील हा एक इफेक्ट बघायला मिळून जाईल हा ॲड करायचा आहे. आणि इफेक्ट जे आहे ते तुम्ही इथं सर्च पण करू शकताय. स्पेलिंग नीट टाटा ह्याची जी स्पेलिंग आहे तुम्ही इथं फक्त सर्च जर केली ना जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला बघायला मिळून जाईल. राईटवरती क्लिक करायचं हा इफेक्ट ॲड करून. अशा प्रकारे हा इफेक्ट आहे. ह्याची लेंथ जी आहे एक फोटोपर्यंत ठेवून समोरच्या फोटोवरती जायचे. खालचा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला तिथेच व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि स्नॅप अँड स्ट्रॅक अशा प्रकारे एक इफेक्ट आहे ॲड करून राईटवरती क्लिक करायचे. सर्व इफेक्ट अशा प्रकारे ॲड होऊन जातील. नंतर मित्रांनो डबल सुरुवातीला यायचे. नंतर मित्रांनो खालचा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच मिळणार आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला इथं डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचे. डेकोरमध्ये आल्याच्या नंतर गर्ल्स स्क्रेट अशा प्रकारे इफेक्ट बघायला मिळून जाईल हा ॲड करायचा. राईटवरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत घ्यायची. ॲडजस्टमध्ये जायचे. ह्याची ॲडजस्ट स्पीड जी आहे ह्याची स्पीड तुम्हाला 30 वरती ठेवायची आहे. ॲटमॉस्फिअरला तुम्हाला 50 वरती ठेवायचं आहे. आणि खालची जी लाईन आहे हिला फुल ठेवलं तरी चालेल. ओके, नंतर राईटवरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. नंतर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय एक्सपोर्टचं ऑप्शन आहे एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचे. तर हा जो काय व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.